वडील आणि मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर किती? 3 असे का? त्यांचा वयाचा गुणाकार किती आहे? इथं काय ना दिला 3 बराबर करना गुणाकार म्हटलं गुणाकार असते ना 3 चौक 12 किती उरले? 2 किती झाले? 27 3 9 27 आता x स्क्वेअर बरोबर 49 49 कोणा जवळचे 7 आता तर त्यांच्या वयांची बेरीज प्रमाणाचे 3x आहे तर 4x x ची किंमत किती आहे? 7 7 चौक किती उत्तर? आई नाही मुली किती प्रमाण 12 आहे सध्या असेल ना ते 10 वर्षानंतर नंतर म्हटलं प्रस्ताव 10 वर्षानंतर आईची वय मुलीच्या वयाच्या 2 मुलीचं प्रमाण त्याला ब्रॅकेटच्या बाजूने घ्यायचं तर 4 पण म्हटलं असतं तर काय असतं 4 नंतर तर आवश्यक पुरी म्हटलं असतं इथं वजा 10 इथं वजा 10 नंतर गेले की प्लस पुरी म्हटलं की 5 बिंदू काय 10 बिंदू 20 12 एका सेटला प्लस ठीक है माइनस 10 12 पर 10 गेले आता 2x बरोबर 10 तर x बरोबर किती 5 6 ची आली 5 2x 10 आता इकडे गुणला तिकडे बाय गेला बेटांचे 10 आता काय विचारलंय वयांची वजाबाकी किंवा वयातील अंतर आणि वजाबाकी सेम रिलेशन आता काय करत प्रमाण किती 12x आहे मुलींचं 5x किती 7x याची किंमत किती आली आहे 5 7 5 35 2 मिनिटं देतो सोडा
आता सर्वात मोठ्या 3 मुलांचं वय जर 63 वर्ष असेल तर 63 पेक्षा संख्या लहान असेल. साधी गोष्ट आहे. 100 कोणाला नाही शकत. सर्व गोष्ट आहे बघ. तर सर्वात मोठ्या 3 मुलांची वयाची बेरीज 63 वर्ष, तर सर्वात लहान जे 3 मुलं असतील त्यांच्या वयाची बेरीज जी संख्या आहे ती याच्यापेक्षा लहान असेल. एवढं कॉमन गोष्ट. बघा, समान जन्मतारीख असलेल्या 7 मुलांचा जन्म अनुक्रमे क्रमानुसार झाला. मोठा ठीक. x अधिक 1 x अधिक 2 x अधिक 3 x अधिक 4 x अधिक 5 x अधिक किती मुलं आहे? 7. 1 2 3 4 5 6 झाले. त्याने काय म्हटलं, सर्वात मोठ्या 3 मुलांचं वयाची बेरीज किती आहे? 63. सर्वात मोठे म्हणजे बघा, आता हा लहान, त्याच्यापेक्षा मोठा, त्याच्यापेक्षा मोठा, त्याच्यापेक्षा मोठा, त्याच्यापेक्षा मोठा, सर्वात मोठे 3 म्हणजे मागचे 3. 1 2 3. x अधिक 4 x अधिक 5 x अधिक बेरीज किती तिघांची? 63. 1 2 3 5 आणि 4 9 6 15. मला समजते? 1 2 3 3x 4 5 4 9 6 15. प्लस तिथे काय होईल? मायनस. 63 15 बोलले किती? 48. माझी समजते ना? आता 3x बघा 48. 3 x किती आली? 16. 16 कशी? 3 भागलं तर 16. समजते? भागाला गेला आपल्याला जागा होता. आता काय म्हणतात, सर्वात लहान 3 मुलांच्या वयाची बेरीज. सर्वात लहान म्हणजे पहिले 3 बघावे लागतील. हा पहिला, हा दुसरा, तिसरा. x अधिक 3 x अधिक 1 x अधिक 2 1 2 3 3 1 2 3. x ची किंमत किती आहे? 16. ठीक. 16 गुणा 3 अधिक 3 16 43 आणि 3 किती? 51. 1 2 3 3x हा 1 आणि हा 2 3 16 43 तर 3 किती? 51. म्हणजे सर्वात लहान 3 मुलांची व्हॅल्यू किती झाली? 51. आज उदाहरण खूप इंटरेस्टिंग आहे.
किती आलं हो? त्याला उत्तर सोपं आहे बघा. तर उत्तर बेस्ट बघा. अमनच्या आजोबाचे वय किती? 105. किती आहे? 105. अमनचे वडील रामसिंग, त्यांचे वय आजोबांच्या वयाचे किती? 105. रामसिंगचे वय किती आलं मग? बरोबर समजते? 5 वर्षापूर्वीच्या अमनचा जन्म झाला. सध्या वयात किती रामसिंगचं? 35. 5 वर्षापूर्वी अमनचा जन्म झाला तेव्हा रामसिंगच्या आईचे वय रामसिंगच्या वयाचे किती होते? दुप्पट. आता किती आहे? 35. साठ वर्ष कोणाचं? रामसिंगच्या आईचं. तिचं जिथे गेलं नाही आपल्याला. याच्यावर काय लक्षात येतं? 5 वर्षापूर्वी अमन रामसिंगचं वय किती होतं? 30. मग तेव्हा अमनचं वय किती असेल? 5. बरोबर ना? सध्या किती आता? रामसिंगचं 35. अमनचे किती आहे? 5. समस्या प्रश्न बघा परत एकदा सांगतो. बरोबर. अमनच्या आजोबाचे वय 105 वर्ष आहे. अमनचे वडील रामसिंह, त्यांचे वय अमनच्या वयाच्या आजोबांच्या वयाचे किती? 103. आजोबांचे 105. 105 गुणिले 103 35 त्रिक 105 म्हणजे रामसिंग सध्याचं वय किती आलं? 5 वर्षापूर्वी सध्या किती? 35. 5 वर्षापूर्वी 5 मायनस केले. 5 वर्षापूर्वी अमनच्या आईचे रामसिंग तिच्या आईचे वय किती? अमनच्या दुप्पट म्हणून तो 2 केला. 30 दुनी 60. या मॅटरशी आपल्या उदाहरणासोबत काही घेणं नाही. सहज टाकले ते 7. आता आपला संदर्भ कोणाचा आहे? अमनचे आणि रामसिंग. रामसिंग सध्याचं वय किती? 35. 5 वर्षापूर्वी 30 होतं मग सध्या किती? 35. अमनचे किती असेल सध्या? मग रामसिंगचे 35 वजा 5 30 वर्ष होतात. सोपं नसतं काही. वडिलांचे वय त्याच्या मुलाच्या वयाचे किती पट आहे? 2. कोणाच्या वयाचे आहे? मुलाच्या. एक्स कोण येणार? एक्स येणार. वडील किती येणार? सध्याचं वय. हा नाही ठीक. 20 वर्षापूर्वी 20 वर्ष. ठीक आहे. किती आहे? कोणाच्या? मुलाच्या सध्याच्या वयाचे किती? 12. सध्याचं वय किती मुलाचं?
2x 20 वर्षापूर्वीचं. किती होतं तत्कालीन या वयाच्या किती 12. संख्या बाहेर संख्या त्यासाठी 12 किती 12 आहे 12 दुनी 24 2x वजा 20 12x वजा 2x बरोबर मायनस प्लस मायनस एक बरोबर किती 22. 10x बरोबर जर 220 असतील तर एकूण किती शून्य गेला बोलला 22. आता काय विचारलेलं आपल्याला दोघांच्या वयातील अंतर. दोघांचं काय आहे 22. x ची किंमत ती बघूया x ची किंमत किती आली आहे 22 आणि वडील किती आहे दुप्पट म्हणजे 22 गुणिले 2 किती 44. आणि दोघांच्या वयातील अंतर विचार. अंतर काढायचं आपण काय बेरीज करू वजाबाकी 44 वजा 22 उत्तर 22 असेल.